स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दो मीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री भगवान उवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्य मकीर्तिकरमर्जुन। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मंडळीच्या कृपाशीर्वादाने श्री स्वामीजींच्या परम अनुग्रहाने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो आणि द्वितीय अध्यायाचा आरंभ होतोय। द्वितीय अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये संजय धृतराष्ट्रांशी बोलतात की रणांगणामध्ये अर्जुन हा शोकमोहग्रस्त झाला असताना भगवान त्याला काय बोलतात ते ऐका। आणि दुसऱ्या श्लोकाचा आरंभ हा श्री भगवान उवाच या पदातनं आहे। आता असं आहे, आपण भगवद्गीता जर पाहिली तर प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपल्याला असं एक पालुपद पाहायला मिळतं। इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे। ही भगवद्गीता काय आहे तर इथे सांगतात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे। पण विशेष गंमत आहे की श्रीकृष्णार्जुन संवाद असलेल्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये कुठेही एक वेळेलाही श्रीकृष्ण उवाच असं आपल्याला पाहायला मिळत नाही। मग जर श्रीकृष्ण उवाच असं कुठेच नाही आहे तर श्री कृष्णार्जुन संवादे असं कसं म्हणतात तर उत्तर दिलेलं आहे की त्या श्रीकृष्णांना संजयाने म्हणा व्यासांनी म्हणा विशेषण दिलेलं आहे श्री भगवान उवाच। भगवान म्हणजे श्रीकृष्ण आहेत। मग प्रश्न असा निर्माण होतो भगवान कुणाला म्हणावं तर लक्षात ठेवा भगवान ही व्यक्ती नाही आहे, भगवान ही एक उपाधी आहे, ते एक पद आहे। भग शब्दाचा अर्थ गुण होतो आणि ते गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला भगवान असं म्हणतात। मग कोणते गुण आहेत याचा विचार करत असताना शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्श्रियः ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भग इति रणा। अर्थात
ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान, वैराग्य, किंवा काही ठिकाणी ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, वैराग्य व मोक्ष या सहांना भग असं म्हणतात. आणि हे भग ज्याच्या ठिकाणी असतात त्याला भगवान असं म्हटलं गेलेलं आहे. ज्या ठिकाणी मोक्ष मानला गेला त्या ठिकाणी मोक्षाचा अर्थ साधन ज्ञान असा आहे. आणि भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी हे गुण अर्थात षडगुण उत्कटतेने विशेषत्वाने पाहायला मिळतात. किंबहुना भगवान कुणाला म्हणावं या संदर्भात ज्ञानोबारायांनी देखील असंच चिंतन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू निसंगाचा सांगा तू, पार्था दत्तचित्तू होई आता. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य ज्या ठिकाणी राहतात त्याला भगवान म्हणा. अजून भगवान कोणाला म्हणावं या संदर्भामध्ये शास्त्रामध्ये एक व्याख्या अशी आपल्याला पाहायला मिळते. उत्पत्तींच विनाशंच भूतानाम आगतिम गतिम वेत्ति विद्याम अविद्यांच सवाच्यो भगवान इति. म्हणजे संपूर्ण भूतमात्राची उत्पत्ती जो जाणतो, त्यानंतर विनाश जो जाणतो, उत्पत्तीम प्रलयंचैव, त्यानंतर भूतानाम आगतिम म्हणजे भूतांचं येणं आणि गतिम जाणं, अर्थात प्रत्येक जीवाचा पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे ज्याला कळतात. काय आहे, ज्या ज्या जीवाने पूर्वजन्मामध्ये जसं जसं कर्म केलेलं आहे त्या त्या कर्मानुसारे त्या त्या जीवाला कोणत्या योनीला घालावावं आणि पूर्वकर्मानुसारे त्याला काय काय फळ द्यावं या सगळ्या गोष्टीचा विचार ज्ञान ज्याला आहे त्याला भगवान असं म्हटलं गेलेलं आहे. आपल्याला आपला पूर्वजन्मही माहिती नसतो आणि पुनर्जन्म म्हणजे भविष्यामध्ये कोणत्या गतीला आपण प्राप्त होणार आहोत तेही कळत नाही. दोन्ही बाजूने आपली मोठी अडचण आहे. परंतु ज्याला या सृष्टीतल्या ब्रह्मांडातल्या प्रत्येक जीवाचं हे माहिती आहे, कळतं आणि त्याप्रमाणे त्याची योजना करतो, त्याचं नाव भगवान आहे. म्हणजे उत्पत्तीही कळावी, विनाशही कळावा, आगमनही कळावं, गमनही कळावं, वेत्तिविद्याम अविद्यांच. आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी काय ज्ञान आहे, कशाचं ज्ञान आहे याचं ज्ञान ज्याला आहे आणि कोणतं अज्ञान आहे याचंही ज्याला ज्ञान आहे तो खरा भगवान आहे. आपला आपण विचार करा, आपल्याला काय कळत नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही. म्हणून मी नेहमी असं सांगतो की आपल्याला काय कळत नाही एवढं जरी आपल्याला कळालं तरी त्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. पण आपलं दुर्दैव असं आहे की आपल्याला आपलं असलेलं अज्ञानसुद्धा कळत नाही. मोठी अडचणीची असलेली बाब आहे. असो, परंतु हे सर्व ज्याला कळतं त्याला भगवान म्हणतात. भगवान ही काही व्यक्ती नाही आहे, भगवान ही उपाधी आहे. अनेक ठिकाणी अनेकांना भगवान ही उपाधी वापरलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज वगैरे जर पाहिले तर यामध्ये आपल्याला त्यांचं वर्णन करताना कळतं. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला असं वर्णन आहे. इथे ज्ञानोबारायांना, निवृत्तीनाथ महाराजांना, सोपान देवांना भगवान म्हटलेलं आहे. भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये 19व्या अध्यायामध्ये शुकाचार्यांचं वर्णन करत असताना शुकाचार्यांना सुद्धा भगवान म्हटलेलं आहे.
तत्राभवत भगवान शुकः. या सर्वांना भगवान म्हणतात. होय, त्याचं कारण असं की हे गुण ज्याच्या ठिकाणी आहेत त्यांना भगवान असं म्हणतात. आणि हे गुण भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण हे साक्षात परब्रह्म आहेत. ते केवळ वसुदेव पुत्र नाहीत, तर भगवद्गीतेमध्येच वर्णन केल्याप्रमाणे ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम, मी त्या ब्रह्माची ही प्रतिष्ठा आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पिता महाहा, या संपूर्ण जगताचा मी पिता आहे, माता आहे, धारण करणारा आहे आणि पितामह देखील मीच आहे. 9व्या अध्यायामध्ये भगवान स्वतः बोलले. किंबहुना व्युत्पत्ती दृष्ट्या सुद्धा कृष्ण या शब्दाचा अर्थ परब्रह्म असाच आहे. शब्दशास्त्र फार सूक्ष्म आहे. कृष्ण या शब्दामध्ये जो असलेला ण आहे हा बाणाचा न आहे, तो नळाचा न नाही. नळाचा न हा नकारार्थी असलेला अव्यय आहे आणि बाणाचा ण हा आनंदवाचक आहे. म्हणून व्युत्पत्ती अशी दिली आहे. कृषिभूरवाचक शब्दो णश्च निर्वृत्तिवाचकः तयोरैक्यं परं ब्रह्म कृष्ण इत्यभिधीयते. याचा अर्थ कृष हा जो शब्द आहे हा सत्तावाचक आहे आणि ण हा शब्द सुखवाचक आहे. सत्ता आणि सुख यांचं ऐक्य म्हणजे परब्रह्म आणि त्यालाच कृष्ण असं म्हणतात. नेहमी लक्षात ठेवा, सुख कुठे आहे? जिथे सत्ता आहे तिथे सुख आहे. जिथे सत्य आहे तिथेच सुख आहे आणि जिथे व्यापकता आहे त्या ठिकाणीच सुख आहे. उपनिषदांची भाषा अशी आहे, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती ती. जे व्यापक असतं, जे भूमा असतं तेच सुखरूप आहे, जे अल्प आहे ते सुखरूप कधीही नसतं. आणि हीच व्यापकता कृष या शब्दातून व्यक्त होते आणि ण या शब्दातून सुखरूपता सिद्ध होते. मग सुखरूप कोण आहे आणि पारमार्थिक सत्तावान कोण आहे? तर ते केवळ परब्रह्म आहे. सत्तेचा विचार करत असताना वेदांत शास्त्राने 3 प्रकारच्या सत्ता आपल्याला सांगितलेल्या आहेत. व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. प्रातिभासिक सत्ता कशाला म्हणतात? व्यवहार ज्ञानाने ज्या सत्तेचा बाध होतो तिला प्रातिभासिक सत्ता असं म्हणतात. त्यानंतर ब्रह्मज्ञानाने ज्या सत्तेचा बाध होतो तिला व्यावहारिक सत्ता असं म्हणतात. आणि कोणत्याही ज्ञानाने जिचा कधीही बाध होत नाही तिला पारमार्थिक सत्ता असं म्हणतात. उदाहरण मी आपणास सांगतो. आपल्याला स्वप्न पडलं तर ते स्वप्न कुठपर्यंत टिकतं? उत्तर आहे, जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत स्वप्न टिकतं. एकदा जाग आली, व्यवहार ज्ञान आपल्याला झालं की स्वप्नामध्ये जे आपल्याला जाणवत होतं, दिसत होतं ते सगळं त्या ठिकाणी नष्ट होतं. अर्थात स्वप्नामध्ये असलेल्या प्रतिभासाची बाध हा व्यवहार ज्ञानाने झाला की नाही? झाला. म्हणून स्वप्नातले जे पदार्थ आहेत त्यांची असते प्रातिभासिक सत्ता. आता ज्याप्रमाणे जाग येईपर्यंत स्वप्न खरं वाटतं, पण जाग आल्यानंतर स्वप्न खोटं आहे याची आपल्याला निश्चिती होते, त्याप्रमाणे व्यवहारामध्ये आपल्याला दिसणारे हे जेवढे काही पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ तरी कसे आहेत? तर जोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत हे सर्व पदार्थ आपल्याला खरे वाटतात, जग आपल्याला खरं वाटतं. पण एकदा का ब्रह्मज्ञान झालं की
जगताचा आकार, जगताचं रूप, जगतातील नावं ही सगळी खोटी पडतात आणि अस्ति, भाती आणि प्रिय म्हणजे सत, चित, आनंद एवढंच फक्त खरं आहे याची आपल्याला अनुभूती येते, जाणीव होते. आणि मग अशा स्थितीमध्ये हे जे जगत आहे हे सुद्धा बाधित होतं, जगताचा व्यवहार बाधित होतो. आणि ब्रह्मज्ञानाने या जगताचा बाध झाल्यामुळे या जगताची, जगतातील प्रत्येक कार्याची, पदार्थाची व्यावहारिक सत्ता आहे. पण ब्रह्मज्ञान मात्र असं आहे की ते कधीही बाधित होत नाही, बाधित ज्ञानाचा विषय होत नाही, म्हणून त्याला पारमार्थिक सत्तावान असं म्हणतात. मग जो पारमार्थिक सत्तावान आहे तोच खरा सुखरूप आहे. असं असल्यामुळे ती सत्ता, पारमार्थिक सत्ता आपल्याला कृश धातूने सांगितलेली आहे. आणि ण या शब्दाने ते सुख सांगितलंय. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. अर्थात कृष्ण या शब्दातून आपल्याला त्याच परब्रह्माचा बोध होतो, ज्याला भगवान म्हणतात, त्याचा बोध होत असल्या कारणाने या ठिकाणी श्रीकृष्ण उवाच असं न म्हणता श्री भगवान उवाच असं म्हटलेलं आहे. बरं, श्री भगवान उवाच असं गीतेमध्ये वारंवार सांगण्याचं दुसरं कारण असं की अरे अर्जुना, तुला कळत नाही, तुझ्या ठिकाणी ज्ञान नाही, परंतु श्रीकृष्णांच्या ठिकाणी ज्ञान आहे हे व्यक्त करण्याकरता म्हणून भगवान पदाची योजना आहे. त्यानंतर तिसरं कारण असं आहे की भगवान या पदामध्ये वैराग्याचाही विचार आहे की नाही? आहे. मग भगवान श्रीकृष्ण हे वैराग्य संपन्न आहेत हे देखील आपल्याला कळावं, यासाठी म्हणून देखील या भगवान पदाची योजना आपल्याला पाहायला मिळते. अशा रीतीने श्री भगवान उवाच म्हणजे श्रीकृष्ण उवाच आहेत. भगवान श्रीकृष्णांना भगवान हे पद दिलेलं आहे. आता ते भगवान म्हणतात की हे अर्जुना, अनार्यम म्हणजे श्रेष्ठांनी कधीही न आचरलेलं, अस्वर्ग्यम स्वर्गाला न नेणारं, अकीर्तिकरम म्हणजे दुष्कीर्तिकारक, अपकीर्ती करणारं, आणि कश्मलम असं हे चित्ताचं मालिन्य म्हणजे अज्ञान किंवा मोह. कुतस्त्वा विषमे समुपस्थितम, तुला या संकट समयी म्हणजे लढाईच्या वेळेला कुठून आलं रे बाबा? काय आहे? भगवान श्रीकृष्ण सगळं जाणत होते, परंतु आतापर्यंत काहीच बोलले नाहीत. अर्जुन पहिल्या अध्यायाच्या शेवटी म्हणाला की देवा मी एवढ्या व्याकुळतेने कंठशोष करून सांगतोय, परंतु तू मात्र अजून लक्षच देत नाहीस. अरे आपलं हृदय एवढं वज्रासारखं कठोर का केलं? तथापि देवाचे हे वागणं बरोबर होतं. दुःखी माणसाकडे कुणी समाचाराला गेला तर तो दुःखी माणूस पहिल्यांदा रडू लागतो आणि नंतर आपलं दुःख सांगून टाकतो, आणि सांत्वन करायला आलेला माणूसही सगळं ऐकून घेतो आणि मग समजुतीच्या दोन गोष्टी सांगत असतो. त्यामुळे दुःखिताचा जो दुःखभार आहे तो थोडासा हलका होतो. त्याप्रमाणे देवाने देखील अर्जुनाला अगोदर काय बोलायचं ते बोलू दिलं. ऐसी पुढील से घेत तो सहजे जाणे हृदयस्थ, परी उगासे निवांत तिये वेळी. म्हणजे तो परमात्मा सगळं जाणत असूनही शांत राहिला.
परंतु जेव्हा अर्जुन रथावरून खाली उतरला आणि देवाला असं जाणवलं की कदाचित तो आता रणांगण सोडून जाईल, असं वाटताच देवाने बोलायला सुरुवात केली. आता देवाने पुढील काही श्लोकातून 4 उपदेशाचे शब्द व्यवहारशास्त्राला धरून सांगितले, परंतु त्याचा अर्जुनावर उपयोग झाला नाही. म्हणून 11व्या श्लोकापासून भगवंताने अर्जुनाला तत्वज्ञानोपदेश केलाय. अर्जुन आतापर्यंत स्वतःला शहाणाच समजतो. जो केवळ अज्ञानी आहे त्याला काही सांगितलं तर तो ऐकून घेतो. खऱ्या शहाण्याला त्याचा उपयोगही होतो. पण जो अज्ञानी असूनही स्वतःला शहाणा समजतो त्याच्याशी बोलताना मात्र युक्तिवादच करावा लागतो, असा नियम आहे. म्हणून भर्तृहरीने आपल्या नीतिशतकामध्ये असं वर्णन केलेलं आहे. अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यः विशेषज्ञः ज्ञानलवदुर्विदग्धं नरम ब्रह्मापि रंजयितुं न शक्तः. जो अज्ञ आहे तो सुखमाराध्यः, त्याला आपण सहज रीतीने एखादी गोष्ट समजावून सांगू शकतो. सुखतरम आराध्यः विशेषज्ञः, आणि जो ज्ञाता आहे त्याला तर समजावून सांगणं हे अज्ञ माणसापेक्षा सोपं आहे. ज्याला काहीच कळत नाही ना, त्याला आपण काही सांगितलं तर तो ते मानतो, स्वीकारतो आणि त्याप्रमाणे तो वागत असतो. कारण की त्याला काहीच कळत नसतं, तो पूर्ण विश्वास त्यावरती ठेवत असतो. जो विशेष ज्ञाता आहे, ज्ञानवान आहे, त्याला तर तेवढंही सांगण्याची आवश्यकता नसते. त्याला थोडं जरी सांगितलं तरी त्याला त्या गोष्टीचं मर्म लक्षात येतं आणि तो त्या पद्धतीने वागण्याकरता प्रवृत्त होतो. परंतु एखादा मात्र असा असतो की धडपूर्ण ज्ञानीही नसतो आणि धडपूर्ण अज्ञानीही नसतो. त्याला एक गोष्ट सांगितली की दुसरी शंका येते, दुसऱ्या शंकेचं समाधान केलं की तिसरी शंका येते. स्वतः तर तो मूर्ख असतो, परंतु फार मोठा स्वतःला ज्ञानी समजत असतो. अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे, अशी त्याची अवस्था असते. आणि अशा व्यक्तीला समजावून सांगणं म्हणजे हे अत्यंत कठीण आहे. भर्तृहरीने तर असं म्हटलेलं आहे की ब्रह्मदेव सुद्धा त्याला समजावून सांगण्यामध्ये अपुरे पडतात. आणि म्हणून अशा व्यक्तीला समजावून सांगताना बोलताना त्याच्याशी युक्तिवाद करावा लागतो. युक्तिवादाने त्याला समजावून सांगावं लागतं, तर तो समजतो. अर्जुनाची ही थोडीशी गंमत अशीच आहे. अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये नीतिशास्त्र सांगितलंय, म्हणजे तो स्वतःला शहाणा समजत होता. आणि म्हणूनच परमात्मा सुद्धा त्याला प्रथमतः लौकिक दृष्ट्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. का लौकिक दृष्ट्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात? कारण अध्यात्मशास्त्र जाणण्याकरता योग्य अधिकारी जिज्ञासूची आवश्यकता असते. वेदांतशास्त्र हे कुणालाही सांगता येत नाही. म्हणून वेदांतशास्त्राचा अनुबंध चतुष्टय सांगत असताना विषय, अधिकारी, संबंध, प्रयोजन याचा विचार करताना का अधिकारी, कोण अधिकारी, तर उत्तर दिलेलं आहे साधन चतुष्टय संपन्नस्यैव वेदांत श्रवणे अधिकारः. ज्याने निष्काम कर्माने आपल्या चित्तातील मलदोष निवृत्त केलेला आहे 1, उपासनेने आपल्या चित्तातील विक्षेप दोष निवृत्त केलेला आहे 2, त्यानंतर विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुता या साधन चतुष्टय संपत्तीने जो युक्त आहे 3, आणि ज्याच्या अंतःकरणातला फक्त आवरण दोषच जाणं शिल्लक आहे, असत्वापादक आवरण, अभानापादक आवरण ज्याचं निवृत्त झालेलं आहे, केवळ अनानंदापादक आवरण ज्याचं निवृत्त व्हायचं बाकी आहे, असा जो आहे तोच या वेदांतशास्त्राचा अधिकारी आहे. कुणालाही वेदांतशास्त्र तत्वज्ञान सांगता येत नाही.
आणि म्हणून अर्जुन हा तत्वज्ञान श्रवण करण्याचा अधिकारी आहे की नाही, म्हणून भगवंताने अर्जुनाची सुद्धा चाचणी घेतली. पाहिलं त्यांनी की अर्जुनाचं हे खरं वैराग्य आहे का हा वैताग आहे, याची तपासणी केली. काय असतं, मनुष्य ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा त्याग करण्याकरता प्रवृत्त होतो ना, त्यावेळेला त्या त्याग करण्यापाठीमागच्या ज्या भावना असतात, भूमिका ज्या असतात, त्या वेगवेगळ्या असतात. त्याग जो घडत असतो तो केवळ वैराग्यामुळेच घडतो असं नाही, तर बऱ्याच वेळेला त्याग हा भीतीमुळे सुद्धा घडतो, किळसेमुळे सुद्धा घडत असतो, किंवा दुःख प्राप्त झाल्यामुळे सुद्धा घडत असतो. उदाहरणार्थ मी आपणास सांगतो. एक जावई पहिल्यांदाच सासूरवाडीला गेले. त्यावेळेला सासूला खूप आनंद झाला. आपल्याकडे अशी धारणा आहे की सासूला जावयाविषयी फार प्रेम असतं. म्हणून एक म्हण आहे, नाकीचा मोती ठेवी गहाण, पण राखे जावयाचा मान. तिने आपल्या पतीला सांगितलं की जावई पहिल्यांदाच सासूरवाडीला आलेले आहेत, आपल्या गावातील काही मंडळीसुद्धा जावई बापूंच्या सोबत भोजनाकरता बोलवा. सासऱ्याने अनेकांना आमंत्रित केलं. प्रश्न निर्माण झाला, जावई बापूंना आवडतं काय? शेवटी बातमी कळाली की जावई बापूंना बासुंदी आवडते. मग काय, दूध मागवलं आणि दूध आटवण्याकरता ठेवलं. ते अधूनमधून थोडंसं हलवावं लागतं. ते हलवण्याकरता, बासुंदी तयार करण्याकरता सासूबाई स्वतः बसल्या. गॅस नव्हते, चूल थोडेसे ओलसर लाकडं, त्यामुळे ते लाकडं धूर द्यायला लागले आणि ती बासुंदी बनवणं चाललं होतं. बराच वेळ झाला, अजून का स्वयंपाक तयार होत नाही, म्हणून जावई बापूंनी बैठकीत बसल्या बसल्या खिडकीतनं आतल्या बाजूला पाहिलं. गंमत अशी झाली की त्या धुरामुळे सासूबाईंच्या नाकात शिंबूड आला आणि तो शिंबूड नेमका त्या बासुंदीमध्ये पडला आणि हे दृश्य नेमकं त्या जावई बापूंनी पाहिलं. झालं, स्वयंपाक सिद्ध झाला. जावयाच्या पंक्तीला सर्वांना जेवायला बसवलं. सगळेजण आनंदाने जेवण करत होते, पण जावई बापू मात्र बासुंदी घेतच नव्हते. तर सासूने विचार केला, आपण यांच्याकरता बनवली आणि हेच घेत नाही आहेत. बाकीचे जे काही बसलेले होते 4-4 वाट्या 5-5 वाट्या त्यांनी आतापर्यंत पिल्या होत्या. शेवटी सासूने विचारलं, जावई बापू का रुसलात काय, का आपण बासुंदी घेत नाही आहात? त्यावेळेला जावई बापूंनी घडलेला पाहिलेला सर्व प्रकार सांगितला. आता मला विचारायचं आहे, जावयाला बासुंदी आवडत होती की नव्हती? आवडत होती, पण जावयाने त्या बासुंदीचा त्याग केला. का त्याग केला? किळसेमुळे केलेला त्याग आहे. मग असा त्या किळसेमुळे जर बासुंदीचा त्याग झाला असेल तर याला वैराग्य म्हणता येईल का? हो, म्हणता येणार नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, घरामध्ये वादविवाद झाले आणि म्हणून व्यक्ती घर सोडून बाहेर गेली. आता बाहेर गेल्यानंतर याला सुद्धा करमेना. आळंदीला जाऊन राहिला. 8 दिवस मनामध्ये राग होता की माझ्याशी असं वागतात, यांच्याकरता एवढं करून सुद्धा माझी किंमत नाही. पण करमेना म्हणून 8 दिवसांनी पत्र पाठवलं, मी आळंदीत आहे. आता घरातली मंडळी सुद्धा त्याला शोध घेतच होती. मुलं विचार करत होते, वडील इथे होते तर त्यांची पेन्शनही आपल्याला मिळत होती आणि आपण बाहेर गेल्यानंतर मुलांना सांभाळण्याचं कार्यही ते करत होते.
जे सर्व बाजूने त्यांची उपयुक्तता आपल्या घराकरता होती, वादविवाद झाला आणि त्यामध्ये ते निघून गेले. आता हे दोन्ही गोष्टी अडचणीच्या निर्माण झाल्या. त्यांना पत्र मिळालं. त्यांनी आपल्या आईला सांगितलं, बाबांचं पत्र आलं आहे, आळंदीला आहेत, जा घेऊन ये. त्यावेळेला ती पत्नी गेली. दोघांची भेट झाली आणि त्या पत्नीने पतीला 4 बोल खडे सुनावले. का? दातांमध्ये जर जीभ चावल्या गेली तर कोणी आपले दात पाडून टाकतं का? किंवा बाळाने जर मांडीवर विष्ठा केली तर कोणी आपली मांडी कापून टाकतं का? झालं, चुकले, परंतु शेवटी आपलीच मुलं आहेत ना. चला घरी, ते तुमची क्षमायाचना करतील, पुन्हा असं वागणार नाही. चला, आता यालासुद्धा घरी यायचंच होतं, परंतु लटकाच आपला राग दाखवून त्या पत्नीला म्हणाला, मला तर यायची इच्छाच नाही आहे, पण तू म्हणतेस म्हणून येतो. अगं म्हशीन मला कुठे नेशी. या न्यायाने पुन्हा घरी परत आला. घरादाराचा त्याग केला होता की नाही? केला होता. पण मला विचारायचं आहे, खरोखर तो त्याग होता का? नाही. याला वैराग्य म्हणता येईल का? त्याला वैराग्य म्हणता येत नाही, तर त्याला वैताग म्हणावं लागेल. काही वेळेला असं आहे, भीतीमुळे सुद्धा त्याग होतो. उदाहरण मी आपणास सांगतो की एक मनुष्य 3-4 दिवस त्याला खाण्याकरता अन्नच मिळालं नाही, उपवास घडला आणि कुठे आपल्याला भोजन मिळेल का या शोधामध्ये तो असताना एक व्यक्ती रस्त्याने चालली होती. त्या व्यक्तीला भोजनाकरता कोणीतरी अतिथी हवा होता. या दोघांची गाठभेट पडली. त्या यजमानाने या प्रवाशाला प्रश्न विचारला, अहो म्हणलं, आज आमच्याकडे कुलधर्म कुलाचार आहे, मला अतिथी पाहिजे भोजनाकरता, आपण याल काय? त्याला इतका आनंद झाला, तो म्हणाला, अहो 4 दिवस झाले मलाही काही मिळालेलं नाही आहे, मी देखील अन्नाचाच शोध घेत होतो, बरं झालं तुम्ही भेटलात, येतो. तो आला. स्नान वगैरे झालं, सर्व तयारी झाली भोजनाची आणि त्या यजमानाचा मित्र याच्यासोबत भोजनाला बसला. त्या मित्राने याची ही सर्व अवस्था पाहिली आणि या प्रवाशाच्या बाबतीमध्ये त्या मित्राच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. त्या मित्राने प्रश्न विचारला, आपण 3-4 दिवस उपाशी आहात? होय आहे. भोजनाकरता आलात? होय. त्याने सांगितलं, आमच्या मित्राने तुम्हाला काय सांगितलं? त्या प्रवाशाने सांगितलं की कुलधर्म कुलाचार आहे, त्याच्याकरता अतिथी शोधण्याकरता निघालो होतो. तो म्हणाला, बरोबर आहे, याचा कुलधर्म कुलाचार आहे आज, पण याचा कुलधर्म काय माहिती आहे का तुम्हाला? तो म्हणाला, नाही. त्या मित्राने सांगितलं, दरवर्षी कुलदेवतेला एक नरबली द्यायचा, असा याचा कुलधर्म आहे म्हणे. मग चालू वर्षीचा असलेला नरबली तुम्ही आहात. हा घाबरला प्रवासी. कसं काय? त्याने सांगितलं, आपण दोघे भोजनाला बसलो आहे, माझ्या ताटातला भात आणि तुमच्या ताटातला भात बघा काही अंतर आहे का? त्याने पाहिलं तर मित्राच्या ताटातला भात पांढरा स्वच्छ होता आणि या प्रवाशाच्या ताटातला भात मात्र हिरवागार पडलेला होता. लक्षात आलं. यजमान दक्षिणा आणण्याकरता घरात गेले होते. या प्रवाशाने लगेच ताटाचा त्याग केला, उठला आणि तडक बाहेर निघाला. एवढ्यात यजमान दक्षिणा घेऊन आले. पाहतात तर आलेला अतिथी ताटावर नाही. बाजूला पाहिलं तर दाराच्या बाहेर पडलेला, घाईघाईने निघालेला. या यजमानाने त्याला आवाज दिला, अहो महाराज, असं काय करता? आपण अतिथी म्हणून आलेला आहात, भोजन न करता चाललात कसे? 3-4 दिवस झाले आपण उपाशी आहात. अहो तुम्हाला मी दक्षिणा पण देणार आहे, दक्षिणा घेण्याकरताच घरामध्ये गेलो होतो. त्या प्रवाशाने
त्या यजमानाला प्रश्न विचारला, जी दक्षिणा देणार आहात ती दक्षिणा माझ्याकरता सुतळी बांबू विकत घेण्याकरता आहे काय? अर्थ काय कळाला? या प्रवाशाने या अन्नाचा त्याग केला, पण कशामुळे केला? वैराग्यामुळे केला का मरणाच्या भीतीमुळे केला? मरणाच्या भीतीमुळे केला. मग असा जो त्याग असतो त्याला वैराग्य म्हणत नाहीत. त्याप्रमाणे अर्जुनाने पण या ठिकाणी युद्धाचा त्याग केला, पण प्रश्न निर्माण होतो की हा त्याग किळसेमुळे केलाय, मरणाच्या भीतीमुळे केलाय का खरोखर उद्विग्नतेने वैतागामुळे केलाय का अंतःकरणामध्ये खरोखर वैराग्य निर्माण झालंय म्हणून केला आहे? काय होतं, ज्या वेळेला संसाराची असारता आणि परमार्थाची सारता आपल्याला कळते त्यावेळेला या संसाराचा त्याग होत असतो, किंवा प्रपंचाची दुःखरूपता कळावी आणि परमार्थाची सुखरूपता कळावी, यापैकी जरी काही एक झालं तरीसुद्धा आपल्याकडनं अनात्म पदार्थांचा त्याग घडत असतो. दोन्हीपैकी काहीतरी एक घडलं पाहिजे. मग अर्जुनाच्या ठिकाणी नेमकं काय झालेलं आहे? हे त्याचं खरं वैराग्य आहे का त्याग आहे? हा प्रश्न भगवंताच्या अंतःकरणात निर्माण झाला आणि भगवंताने ते तपासून पाहिलं. युद्ध परांगमुखतेची अर्जुनाची कारणे अशी: शरीराची अकार्य क्षमता, आणि त्याला कारण काय? तर स्वकीयांच्या स्नेहामुळे अंतःकरणाला प्राप्त झालेलं औदासीन्य आणि स्वजनवधासंबंधी लागणारं पातक. म्हणून अर्जुन बोलला की नाही, अहो बत महत्पापम कर्तुम व्यवसिता वयम. अहो आम्ही फार मोठं पाप करण्याकरताच प्रवृत्त झालोय. अर्जुन धर्म्य युद्धालाही अधर्म्य म्हणतोय. हाच त्याचा मोह आहे, अज्ञान आहे, हा अविवेक आहे. आणि अशा या मोहाचं, अज्ञानाचं, अविवेकाचं निराकरण केवळ आत्मज्ञानानेच होऊ शकतं. कारण की छांदोग्य उपनिषदामध्ये असं वर्णन आलेलं आहे, तरति शोकम आत्मवित. या शोकापासून उत्तीर्ण कोण होतो किंवा शोकाला नष्ट कोण करतो? आत्मवित, आत्मज्ञानी. परंतु भगवान श्रीकृष्णांनी इथे मात्र आत्मज्ञानोपदेश न करता तू हे हृदय दौर्बल्य टाकून दे, ही तुझी युद्ध परांगमुखता अनार्यजुष्ट आहे, अस्वर्ग्य आहे, अकीर्तिकर आहे असं म्हटलंय. म्हणजे हा उपदेश वरवरचा आहे आणि औपचारिक आहे. का हे सांगायचं आहे? कारण की श्रेष्ठ पुरुष जे असतात ते उचिताचा केव्हाच त्याग करत नाहीत. त्याप्रमाणे मुमुक्षु देखील स्वधर्माचा त्याग करत नाही. पण जर तू स्वर्ग, मोक्ष किंवा कीर्ती यासाठी युद्धापासून परावृत्त होत असशील तर तुझी ही आशा व्यर्थ आहे. कारण तुला जरी मोक्षाची इच्छा असली तरी तू अपक्व कशा आहे, म्हणजे संसार भोगांचा पूर्ण अनुभव घेऊन विरक्त न झालेला असा आहेस. म्हणून तुला सर्व धर्म त्याग करून चालणार नाही. काय आहे? ज्याच्या अंतःकरणातील रागद्वेषादी विकार पूर्णपणे परिसमाप्त झालेले नाहीत, ज्याच्या अंतःकरणातली हाव, इच्छा, आशा, अपेक्षा ही पूर्ण नष्ट झालेली नाहीये, त्याला भगवंताचं दर्शन होत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी असं म्हटलेलं आहे, आशा हे समूळ खणून काढावी तरीच गोसावी व्हावे तेणे.
आशा ही समूळ खणून काढावी लागते. किंबहुना यापुढे मी असं सांगेन, देवर्षी नारद यांना पूर्वजन्मामध्ये भगवंताचं केवळ क्षणमात्र दर्शन झालं आणि तेच दर्शन पुन्हा पुन्हा व्हावं याकरता ध्यान वगैरे लावून नारद प्रयत्न करत होते पूर्वजन्मात, परंतु ते स्वरूप दर्शन होईना. त्यावेळेला आकाशवाणी झाली. तिने असं स्पष्ट सांगितलं, अविपक्व कषायानाम दुर्दर्शोहम कुयोगिनाम. ज्यांच्या अंतःकरणातील रागद्वेषादी चित्त मालिन्य कालिष्य अजून गेलेलं नाही आहे, अशा कुयोग्यांना मी दुर्दर्श आहे, म्हणजे दिसणं शक्य नाही आहे. अर्जुनाचा जर आपण विचार केला तर संसार भोगांचा पूर्ण अनुभव घेऊन अजून तो विरक्त झालेला होता का? नाही. आणि मग असा जो पूर्ण विरक्त झालेला नाही आहे त्याने सर्व धर्म त्याग करून चालणार नाही. पहिले पूर्ण विरक्ती निर्माण व्हावी आणि नंतरच संसाराचा त्याग करावा. म्हणून यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत असं उपनिषद वाक्य आहे. ज्या दिवशी पूर्ण वैराग्य अंतःकरणात निर्माण होईल त्या दिवशी घराचा त्याग करावा. जोपर्यंत ते वैराग्य अंगी बाणत नाही तोपर्यंत घराचा त्याग करू नये, अन्यथा तो उभयतो भ्रष्ट होतो. इतो भ्रष्टस्ततो नष्टः अशी त्याची अवस्था होत असते. म्हणूनच श्री समर्थांनी स्पष्ट वर्णन केलेले, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. भगवान अर्जुनाला समजावून सांगतायत, तुझा अजून प्रपंच नेटका झाला नाही, मग तू त्यागाची भावना धारण करणं योग्य नाही आहे. कारण तुझं हे करणं म्हणजे अनार्य जुष्ट आहे आणि त्याबरोबर क्षत्रिय धर्माचा त्याग हा देखील स्वर्गप्राप्तीच्या विरुद्ध आहे. म्हणून युद्ध न करणं हे अस्वर्ग्य आहे. बरं, संग्रामामध्ये युद्धभूमीमध्ये येऊन पळून जाणं हे तुझं अकीर्तिकर आहे. म्हणजे सर्वच दृष्टीपणाने सर्व दृष्टिकोनातून तुझं हे जे दीनपण आहे ते अयोग्य आहे. काय आहे? जर युद्धारंभ होण्यापूर्वी, युद्धाचा प्रस्ताव पाठवण्यापूर्वी अर्जुनाने ही भूमिका मांडली असती की युद्ध जर झालं तर युद्धामध्ये आप्तस्वकीयांना मारावं लागेल, कुलक्षय होईल, कुलधर्माचा नाश होईल वगैरे वगैरे, जी जी भूमिका अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये मांडली आहे देवासमोर, ती भूमिका जर युद्ध ठरण्यापूर्वी अर्जुनाने मांडली असती तर अर्जुनाचा त्याग, अर्जुनाचं वैराग्य हे जगासमोर आलं असतं आणि सगळ्यांनी म्हटलं असतं की नाही, अर्जुन विरक्त आहे, अर्जुन त्यागी आहे. परंतु पहिले युद्धाला होकार दिला, युद्धाची तयारी केली, युद्धभूमीवरती आले आणि युद्धभूमीवर येऊन सुद्धा मग जर अर्जुन त्या ठिकाणी युद्ध न करता परत निघून गेला तर मग मात्र आता अर्जुनाच्या अंतःकरणात दया निर्माण झाली आहे असं कुणीही म्हणणार नाही. उलट अर्जुन घाबरला असंच म्हणतील आणि ती अर्जुनाची अपकीर्ती त्या ठिकाणी होणार आहे. आयुष्यामध्ये सुद्धा बऱ्याच भूमिका आपल्याला अशा असतात की पहिले आपल्याला असं वाटतं की नाही, हे आपण असं केलं पाहिजे आणि नंतर प्रत्यक्षात ते करत असताना आपल्याला जाणवतं की नाही, हे करणं आपलं चुकीचं होत आहे. परंतु पहिली भूमिका आपली तशी असल्याने आणि त्याप्रमाणे आपण कृती केल्याने, आरंभ केल्याने आपल्याला ती भूमिका निभवावीच लागते. ती भूमिका आपल्याला सोडता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, ही जी अडचण सांगणं चाललेलं आहे ना, ही काही अर्जुनाची अडचण सांगणं चाललं आहे असं नाही आहे, तर ती आपलीच अडचण सांगणं चाललं आहे. मग कदाचित ती आपली भूमिका योग्य असेल का अयोग्य असेल, पण एकदा भूमिका घेतली त्याप्रमाणे आपण वागण्याकरता प्रवृत्त झालो
काही क्रियाही आपल्याकडनं घडली तर मग मात्र घेतलेला निर्णय चुकीचा असो किंवा योग्य असो ते पूर्ण केलं पाहिजे असा विचार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. उदाहरण मी आपणास सांगतो. एकाने विवाहाला होकार दिला आणि विवाह सोहळा जवळ आला. आता मला विचारायचं आहे की नंतर त्याला विवाह केल्यानंतरच्या अडचणी जाणवायला लागल्या आणि म्हणून विवाहवेदी म्हणजे लग्न मंडपात जर तो म्हणायला लागला की नाही हो, मी लग्नाला होकार वगैरे सुरुवात दिला, सगळ्या गोष्टी मान्य आहेत मला, परंतु ते विचार करताना मला कळायला लागलं की हे फार मोठं त्रासदायक आहे, तापदायक आहे. नाथ महाराजांचं मी वाङ्मय वाचलं, त्यांनी असं सांगितलं, स्त्री हाती धरिता देख वाडे थोर प्रपंचाचे दुःख. आणि म्हणून माझ्या मनात द्वंद्व निर्माण झालं. शेवटी मला आता असं वाटायला लागलं की नको, लग्न नको. मला विचारायचं आहे, बोहल्यावर चढायचं आहे आणि त्यावेळेस जर मला लग्न नको असं म्हटलं तर ते योग्य होणार आहे का? नाही. पहिल्यांदा हो म्हणालायस ना, आता शेंडी तुटो की पारंबी तुटो, विवाह केलाच पाहिजे. किंवा याच्या पुढचं मी असं बोलेन, विवाह झाला, विवाह झाल्यानंतर अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं, वैतागला, मनात विचार करायला लागला, अरे अरे कशाकरता लग्न केलं, यापेक्षा नसतं केलं तर बरं झालं असतं. आणि म्हणून जर आता म्हणायला लागला की नाही हो, लग्न केलं पण आता हे लग्न मला नको, हा विवाह संबंध मला नको, मला विचारायचं ते योग्य होईल का? नाही होणार. हां, याचा विचार त्याने विवाह करण्यापूर्वी, विवाहाला होकार देण्यापूर्वी करायला पाहिजे होता. जर विवाहापूर्वी त्याने हा विचार मांडला असता तर मग मात्र सर्वांनी नावलौकिक झाला असतं, सर्वत्र कीर्ती झाली असती की नाही विरक्त आहे. आणि त्यामुळे त्यांनी विवाहच केला नाही, ब्रह्मचर्य व्रत परिपालन केलं, नावलौकिक झालं असतं. पण विवाहाला होकार देऊन मंडपातून पळून जाणं किंवा विवाह झाल्यानंतर पळून जाणं हा पळपुटेपणा आपल्या ठिकाणी वैराग्य आहे हे दाखवणारा नसून आपली अकीर्ती करणारा असतो, अपकीर्ती करणारा असतो. त्याप्रमाणे अर्जुनाने सुद्धा रणांगणात येण्यापूर्वीच किंबहुना प्रस्ताव पाठवण्यापूर्वीच आपली भूमिका व्यक्त केली असती तर अर्जुन जगामध्ये विरक्त म्हणून ओळखला गेला असता. पण अर्जुना, आता रणांगणावर येऊन तुझ्यासारख्या योद्ध्याने परत जाणं म्हणजे तुझ्या जीवनाला कलंक लागणं आहे, एवढं लक्षात ठेव. आणि या संदर्भामध्येच आता ज्ञानोबराय पुढील काही विचार मांडतात, त्याचा अनुवाद स्वामीजी करतात. म्हणे पार्था आधी करी तू विचार, येथे हा विचार योग्य काय, कोण तुगा काय करीसी हे येथे, काय झाले तू ते सांगे मज. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना अरे आता या ठिकाणी हे करणं योग्य आहे काय, याचा पहिले तू विचार कर. तू कोण आहे आणि काय करीत आहेस याचा विचार तू करायला पाहिजे. काय आहे, एक नियम असा आहे, ज्या वेळेला जे करणं योग्य आहे माणसाने त्या वेळेला तेच केलं पाहिजे. नेहमी माणसाचा योग्य ठिकाणी योग्य असाच आचार असला पाहिजे. माणसाने भलत्या ठिकाणी भलतं करू नये. मंगलकारी मंगलच बोलावं. उदाहरण मी आपणास सांगतो. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये घरी बाळ जन्माला आलं तर बारसं वगैरे असेल तरीसुद्धा अनेक जण हौशी अशी आहेत की त्या निमित्ताने
भजन ठेवतात. काही मंगल कार्य असेल, व्रत वगैरे असेल तरी भजन करतात. कारण की तुकोबारायांनी स्पष्ट रीतीने म्हटलंच आहे, भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवानाच्याच घरी भजन पूजन होतं. म्हणून एका व्यक्तीने बारशाच्या दिवशी भजनाकरता भजनी मंडळांना बोलावलं. पण आता आपण बारशासारख्या कार्यक्रमाला आलेलो आहोत, मग त्यावेळेला कोणते अभंग म्हणावे हे तर कळालं पाहिजे की नाही. हे न कळाल्यामुळे एका वैष्णवाने अभंग म्हणायला आरंभ केला. प्रेतरूप झाला शरीराचा भाव, लक्षी येला ठाव स्मशानीचा. सगळ्यांनी डोक्यालाच हात लावला, कोणत्या ठिकाणी कोणता अभंग म्हणावा काही कळतंय का. तो दुसरा म्हणाला, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. हे अभंग त्या ठिकाणी म्हणावेत काय? नाही. माणसाने भलत्या ठिकाणी भलतं करू नये, बोलू नये. तुकोबारायांनी तर फार गोड विचार मांडलेत. एकाला विवाह समयी वेळ होऊन चालली तरी देखील वधूवर मंडपात दिसेना. हल्ली असंच होत आहे. ठरलेल्या मुहूर्तावरती विवाह होत नाहीत आणि त्याचे परिणाम पुढे आपल्याला संसारामध्ये पाहायला मिळतात. एका टीकाकाराने असं चिंतन केलंय, रामराय आणि सीतामाई यांचा विवाह होत असताना जो 14 मिनिटांचा विलंब झाला त्याच्या परिणाम स्वरूपामध्ये 14 वर्ष वनवास त्यांना भोगावा लागला. आता इथे विलंब होत होता, त्या ठिकाणी वधूवर दिसले नाहीत म्हणून तो म्हणायला लागला, म्हणे नवरी आणा रांड, जाळा नवऱ्याचे तोंड, समय न कळे काय उपयोगी ये वेळे. आता त्या वधूला विवाह प्रसंगी असा शब्द वापरणे योग्य आहे काय? किंबहुना तो जो वर आहे त्याला जाळा नवऱ्याचे तोंड असं म्हणणं योग्य आहे का? नाही. तुकोबाराय सांगतात असं म्हणू नये. समयो जाना भलते नाना भलते थे. माणसाला काळ वेळ कळाला पाहिजे. प्रपंच असो अथवा परमार्थ असो, दोन्ही. स्मशानामध्ये विवाहाची चर्चा करू नये किंवा बोहल्यावर उभं राहिल्यावर विवाह करावा की करू नये असा विचार करणं हे अयोग्य आहे. म्हणून ज्या वेळेला दुर्योधनाने युद्ध निश्चय प्रगट केला त्यावेळेला कुलक्षय होणार म्हणून आपण युद्ध करणार नाही असं अर्जुनाने प्रगट केलं असतं तर लोकांनी त्याला धन्यवाद दिले असते. पण पांडवांनी युद्ध स्वीकार करून रणांगणावर आल्यावर इथून परत जाणं किंवा रडत बसणं हे योग्य आहे का? अर्जुना, याचा तू विचार कर. बरं, तू एक क्षत्रिय आहेस आणि तुझं कुळही शौर्याविषयी प्रसिद्ध आहे, ते काही भ्याड नाही आणि शिवाय हे धर्मयुद्ध चालून आलं आहे. मग अशा समयी ही दया काय उपयोगाची? ही दया युद्धाच्या समयी उपयोगाची नाही. भलत्या ठिकाणी प्रेम, स्नेह, शोक हे उपयोगाचे नसतात. बर, सांग, तुला काय झालंय? काय कमी पडलंय? करताना कुठं नडलंय? हा खेद कशा करता? कारण अर्जुना, आर्य लोक कोणत्याही प्रसंगी आपल्या योग्य मार्गापासून विचलित होत नाहीत. 3 प्रकारच्या वर्गांचं चिंतन भर्तृहरीने वैराग्य शतकामध्ये केलेलं आहे. ते असं म्हणतात, प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन नीचये, प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मध्याः, विघ्नये पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना, प्रारब्धमुत्तम जना न परित्यजन्ति. काही माणसं अशी असतात, एखादं कार्य करायचं म्हटलं की नको नको म्हणतात. कारण की हे कार्य चालू केलं तर हे कार्य आरंभ केल्यानंतर अशा अडचणी येतील, अशा विघ्नाच्या भयानेच
ते कार्य करण्याकरता प्रवृत्त होत नाही, हा अधम वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे मध्यम वर्ग, तो कार्याला आरंभ करतो, म्हणतो जोपर्यंत आपल्याला जमेल तोपर्यंत कार्य करायचं, ज्या वेळेला शक्य होणार नाही त्या वेळेला सोडून द्यायचं. आणि म्हणून आरंभ तर करतात, परंतु विघ्न आलं की मग मात्र ते कार्य सोडून देतात. हे मध्यम आहेत. आरंभच न करण्यापेक्षा किमान आरंभ तरी करतात, म्हणून मध्यम आहे. एक वर्ग तर आरंभच करत नाही. आणि तिसरा उत्तम वर्ग असं सांगितलंय, विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धमुत्तम जना न परित्यजन्ति. वारंवार कितीही जरी संकट आले तरी सुद्धा जे उत्तम व्यक्ती असतात ते हाती घेतलेलं कार्य कदापि सोडत नाहीत. देहं वा पातयामी कार्यं वा साधयामी अशी त्यांची अवस्था असते. एकतर मी कार्य सिद्ध करेल, नाही तर ते कार्य सिद्ध होण्याकरता करण्याकरता देहपात तरी होईल, इतक्या दृढतेने ते कार्य करत असतात. अगदी उदाहरण आपल्याला पाहायचं असेल तर रघुवंशामध्ये ज्या वेळेला कपिलाचार्यांच्या शापामुळे क्रोधाग्नीमुळे सगर भस्म झाले, त्यावेळेला आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता दिलीपाने गंगा मातेची उपासना चालू केली. त्याच्या जीवनामध्ये ती उपासना पूर्ण होऊन गंगामाई प्रसन्न झाली नाही. पुढे अंशुमान याने देखील आजीवन गंगामाईची तपश्चर्या केली, तरी देखील गंगामाई प्रसन्न झाली नाही. आपल्या आजोबांनी वडिलांनी गंगामाईची तपश्चर्या केली, पण गंगामाई प्रसन्न झाली नाही. भगीरथाने पुन्हा ती तपश्चर्या चालू केली. भगीरथांच्या जीवनामध्ये गंगामाई प्रसन्न झाली. सांगायचं तात्पर्य काय, जोपर्यंत कार्य सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या कार्यासंबंधी कास सोडायची नाही, असं उत्तम व्यक्तींचं चाललेलं असतं. जे चांगली माणसं असतात, श्रेष्ठ माणसं असतात, ती काही जरी झालं, कितीही विघ्न आली किंवा कसाही प्रसंग निर्माण झाला तरी योग्य मार्गापासून विचलित होत नाहीस. आणि जे उत्तम व्यक्ती नसतात ते मात्र लगेच विचलित होतात आणि कार्यापासून निवृत्त होत असतात. अर्जुना, तुला काय झालं ते तरी सांग बाबा. कशासाठी खेद तुझं उणे काय, करू जाता काही राहिले का. तू कशासाठी हे या पद्धतीने वागत आहेस. कारण की तू हा अधम किंवा मध्यम वर्गातला व्यक्ती नाहीस, तर तू उत्तम आहेस. कसा आहेस तर याचं वर्णन पुढच्या अभंगांमध्ये केलेलं आहे. न देसी तू चित्त अयोग्य गोष्टीसी, धीर ना सोडीसी कदा काळी, नाम तुझे मात्र ऐकोनी साचार, होते दिशा पार अपयश. या अभंगातून अर्जुनाच्या उत्तमत्वाचं वर्णन केलेलं आहे. ते वर्णन पुढील सत्रामध्ये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.